हा कायदा 2012 पासून आहे. एवढे दिवस का झोपले होते? एवढे दिवस माझं मुळात म्हणणं आहे की जे अधिकारी, जर हा कायदा आहे की तुम्हाला स्थानिक भाषा आली पाहिजे, मराठी भाषा आली पाहिजे, ती येत नसताना सुद्धा यांना परमिट आणि लायसन्स दिली कुठे, त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा पहिले. मग मुदतवाढ वगैरे नंतर बघू. पहिले यांना लायसन्स देणारे अधिकारी कोण आहेत, ह्यांच्यावर पहिले का कारवाई करत आहे? त्या कायद्यामध्ये पण असं अनिवार्य आहे की स्थानिक भाषा येणं गरजेचं आहे किंवा अनिवार्य असा क्लॉज आहे त्याच्यामध्ये. तेच मी म्हणतोय ना. मग ते असताना सुद्धा यांना भाषा येत नसताना सुद्धा यांना लायसन्स दिली कोणी, यांना परमिट दिली कोणी? त्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे प्रताप सरनाईक साहेबांनी. भाईंदर म्हणजे काल एक राडा बघायला मिळाला होता. गुणरत्न सदावर्ते त्या ठिकाणी मराठी माणसांच्या समर्थनार्थ केले होते. तुम्हाला एक सांगू का, माझ्या आईने लहानपणी मला शिकवलंय की कुत्रा आपल्यावर मुंकला म्हणून आपण कुत्र्यावर मुंकायचं नसतं. परिवहन विभागाची काही बैठक झाली, त्यामध्ये मराठी साहित्यिकांचं असं म्हणणं आहे किमान 10-12 तरी शब्द हे रिक्षा चालकांना येणं गरजेचं आहे, अशा प्रकारचं. 10-12 शब्द कशाला, भाषा येणं गरजेचं आहे. फालतूचे लाड नाही 10-12 शब्द वगैरे. काल परिवहन मंत्र्यांनी जी साहित्यिकांची बैठक घेतली त्यानंतर त्या साहित्यिकांना माझं सांगणं आहे की 10-12 शब्द वगैरे नाही,